हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण एकदम छान आहे. आता 12वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत किंवा 1-2 दिवसात संपतील. 10वीच्या पण व्हेरी शॉर्टली संपतील. त्यामुळे पुढचे शिक्षणाचा आपल्याला विचार करायचा आहे किंवा पुढे कुठली साईड निवडायची, पुढे काय करायचं, काय शिकायचं आहे, हे आपल्याला विचार करायचा आहे. अशा वेळी आपण कसा विचार करावा, म्हणजे आपण पुढे आयुष्यात सक्सेसफुल व्हायला पाहिजे, म्हणजे आनंदी व्हायला पाहिजे. आणि मला वाटते प्रत्येकजण आपले आवडीप्रमाणे पुढे गेला का नाही, तो सक्सेसफुल होऊ शकतो आणि आनंदी पण होऊ शकतो. कधी कधी काय होते, मुलं आपलं फील्ड निवडताना चुकतात आणि ह्याच्यामुळे नंतर वाट चुकत जाते आणि ते आयुष्यात तेवढं सक्सेसफुल होऊ शकत नाहीत. म्हणून आपण योग्य ती पावलं उचलायला पाहिजेत, म्हणजे आपली मुलं भरपूर यशवंत आणि आनंदी बनतील. ते आपण काय काय विचार करायला पाहिजे हेत. पहिला, मुलाची आवड. त्याला कशा प्रकारची आवड आहे हे आपण बघायचं. त्याचे आवडीप्रमाणे आपण साईड निवडायची आणि फक्त आवडीप्रमाणे साईड निवडायची नाही आणि विचार करायचा आहे. सांगते मी. फॉर एक्झाम्पल, एखादा मुलगा हुशार आहे, त्याला डॉक्टर व्हायचं आहे. ठीक आहे, त्यानं मेडिकल साईड निवडली. पण त्याला जीवनशैली कसली आवडते हे पण महत्त्वाचं आहे. जीवनशैली म्हणजे काय? तो रात्रंदिवस कधीही काम करायला तयार असतो का नाही? त्याला दिवसभर फक्त काम करायचं आणि रात्री नाही, बाबा रात्री मला निवांत झोप पाहिजे, असं असलं की मेडिकलमध्ये पण त्यानं असे कोर्सेस निवडायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल डेंटल, म्हणजे कसं त्याला रात्री काम करायला लागत नाही, फक्त दिवसाचंच काम असते. त्यामुळे असे कोर्स मेडिकलमध्ये पण तुम्ही निवडा. ते बघा तुम्ही कुठले कुठले कोर्स तुम्हाला घेऊन तुम्ही पुढे जाऊन डॉक्टर झालात की फक्त तुम्हाला दिवसा काम करावं लागते, रात्री नाही काम करावं लागत. म्हणजे एमर्जन्सी पिरियड येत नाही तिथे. रात्री तुम्ही आरामशीर घरात झोपू शकता. त्यामुळे हा विचार करायला पाहिजे. जीवनशैली ती मला आवडते का, हा पण आपण विचार करायला पाहिजे. हे झालं जीवनशैलीचं. आता दुसरं एक एक्झाम्पल देते. आता दोघं मित्र असतात, त्यांना इंजिनिअरिंगची आवड आहे. दोघंही इंजिनियर झाले. ते त्यांना नोकरी मिळताना कशी मिळाली? आता ए आणि बी. एला एक ठिकाणी बसायला आवडत नाही, फिरत राहायला आवडते. पण त्याला नोकरी लागली कुठे? प्रोग्राम करायचं, कम्प्युटर समोर बसून वेगवेगळे प्रोग्राम्स तयार करायचे, असली एला नोकरी लागली. त्याला बसून बिलकुल आवडत नाही. त्याची बीला काय होते? त्याला एक ठिकाणी बसून काम करायला आवडते, तर त्याला मिळालं सेल्स डिपार्टमेंट. तो इंट्रोवर्ट आहे, फार एक्स्ट्रोवर्ट नाही आहे. बाहेर लोकांशी बोलणं त्याला आवडत नाही. त्याला बसून आपलं आपलं काम करायला आवडते. त्याला सेल्सला पाठवलं. अहो, तोंड उघडायचं कठीण इथे, तो काय सेल्स करणार?
मग काय झालं, ते HRD डिपार्टमेंटमध्ये जाऊन डिपार्टमेंट हेडला भेटले आणि ते डिपार्टमेंट चेंज करून घेतलं. एला आवडत होतं फिरायला, त्यानं सेल्स घेतला, आणि बीला बसून काम करायला आवडते, त्यानं तर चॉईस केला. दोघंही एकदम कामात सक्सेसफुल झाले. व्यवस्थितपणे दोघांचंही चालू झालं. म्हणजे मला हे काय म्हणायचं, आपली फक्त आवड म्हणजे सब्जेक्टची आवड नाही आहे. तुम्हाला त्या जीवनशैलीची आवड आहे का? तुम्ही इंट्रोवर्ट आहात का? तुम्ही एक्स्ट्रोवर्ट आहात का? तुम्हाला एकाच ठिकाणी बसून काम करायला आवडते का? का तुम्हाला फिरायला आवडते? हा सगळा विचार करायला पाहिजे. आपण कित्येक वेळेला चुकतो, म्हणजे आपण हा काही विचार करत नाही. आणि कित्येक वेळेला काय होते, माझा मित्र ह्याला गेला, मी पण त्याला गेलो, किंवा आई वडिलांची आवड ही आहे, तेही सांगितलं म्हणून त्याला गेलो. माझा कझिन अमुक हे केला आहे, तो ते अगदी सक्सेसफुल आहे म्हणून मी तिकडे गेलो. असं करून चालते का हो? असं करून नाही चालत. त्यामुळे आपण पूर्णपणे विचार करायला पाहिजे. कित्येक वेळेला मुलं अगदी यशस्वी किंवा आनंदी होत नाही का? काहीतरी चुकते. आमच्या एका मैत्रिणीच्या मुलाचं तसंच झालं. हॉटेल मॅनेजमेंट, सगळे हॉटेल मॅनेजमेंटला ते वर्षी गेले होते म्हणून तोही गेला. काम करायला लागल्यावर त्याला कळलं, रात्री 12-1 वाजतो येताना. हॉटेल्स वगैरे, मोठे हॉटेल्स रात्रीचेच चालू असतात. मग त्याला तर काम आवडत नाही असं झालं. मग तो म्हणतोय, नाही, मी हॉटेल मॅनेजमेंट सोडून बाकी काहीतरी करणार. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्ण आपण विचार करायला पाहिजे. आणि एवढंच नव्हे, जे काही आपण करतो त्याला एडिशनल काय गरज आहे ती सुद्धा तुम्ही सुट्टीत करू शकता. कम्प्युटर कोर्सेस असतील किंवा आणि काही असेल, व्हॉट एव्हर इज नीडेड टू दॅट फील्ड, तर तुम्ही शिकत जाऊ शकता. त्यामुळे सायकॉलॉजी हे आपलं फ्रेंड आहे, फिलॉसॉफर आहे आणि गाईड आहे. ह्याचे शिवाय हल्ली का नाही वेगवेगळे प्रकारच्या टेस्ट पण निघालेल्या आहेत. इवन तुम्ही सरकारी दवाखान्यात गेलात तरी तिथे सायकॅट्रिस्ट आहेत, ते तुमच्या ह्या टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट करतील. किंवा प्रायव्हेटमध्ये गेलात तरी सगळ्या ह्या टेस्ट अवेलेबल आहेत. तुम्हाला तुमची आवड कळत नसली तरी ते टेस्टमुळे तुमची आवड तुम्हाला फाइंड आउट करू शकता तुम्ही. आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे सगळे शिवाय आपल्याला किती वर्ष अजूनही शिकायचं आहे ह्याचा पण विचार करायला पाहिजे. म्हणजे आपल्या घराची परिस्थिती, घरातली परिस्थिती ते आपल्याला किती वर्ष सस्टेन करू शकतात. कामाला लवकर मिळवायला पाहिजे. लवकर मिळवायला पाहिजे असं असलं काही, आता हे बघा, परिस्थिती प्रत्येकाची वेगळी असते, आपण सांगू शकत नाही. असं असलं की आपण शॉर्ट टर्म कोर्सेस करायचे, मिळवायला लागायचं, मग मिळवता मिळवता पुढचं शिकायचं. आणि जिद्द असली की तुम्ही करू शकता. हे सगळं विचार करायला पाहिजे आपण. त्यामुळे आपल्याला शॉर्ट टर्म कोर्स निवडायचा का लॉंग टर्म कोर्स निवडायचा, आपल्या गरजेप्रमाणे. हे सगळ्यांना कॉमन नसते. त्यामुळे मी फक्त तुम्हाला रस्ते दाखवते, तुम्ही विचार करायचा आणि त्याचेप्रमाणे आपला रस्ता निवडायचा. आणि देवानं प्रत्येकाला कायतर देऊन पाठवलेलं आहे. फक्त आपण कमी पडतो आपली आवड शोधायला. आवड म्हणा, प्लस पॉईंट्स म्हणा, इन द सेम वे वीक पॉईंट्स म्हणा, हे सगळं आपण शोधून काढावं लागते. आणि
आपल्याशिवाय आपल्याला दुसरा कोण जाणू शकतो? तुमचा किती क्लोज फ्रेंड असला तरी तुम्हाला तुम्ही किती समजून घेता, किती जाणता, किती अंडरस्टँड करता, तेवढा तुमचा मित्र सुद्धा करू शकणार नाही, आई वडील सुद्धा करू शकणार नाही. त्यामुळे मुलांनो, आता सुट्टी लागलेलीच आहे, हे सगळ्याचा विचार करा आणि त्याचे प्रमाणे पुढचं तुमचं आयुष्य काय करायचं आहे हे ठरवा. आणि त्याच्याशिवाय वेळ बिलकुल वाया घालवू नका. तुम्हाला काय करायचं आहे, त्याला काय सप्लिमेंटरी नेसेसिटीज आहेत हे पण तुम्ही पूर्ण करू शकता. सपोज एखाद्याला RTO ऑफिसर व्हायचं आहे, मग त्याला ड्रायव्हिंग येणं मस्ट आहे. इवन तुम्हाला हेवी व्हेकल्सचं पण ड्रायव्हिंग यायला लागते. मग तुम्ही अशा वेळी ड्रायव्हिंग वगैरे शिकू शकता. असं तुमची आवड आधी हे करा, डिसाईड करा आणि त्याच्याप्रमाणे त्याला काही हेल्पिंग कोर्सेस आहेत ते सुद्धा निवडा, तो पण शिकून घ्या. आणि तुमचे मनाप्रमाणे तुम्ही नोकरी, बिझनेस, धंदा काही करायला लागलात का नाही, यू विल बी द हॅपीएस्ट पर्सन ऑन द अर्थ. हॅपी राहायला पैसे इम्पॉर्टंट नाही आहे. भरपूर पैसे असून सुद्धा लोक दुःखी असू शकतात आणि अगदी आपल्याला हवे एवढे पैसे असून सुद्धा लोक आनंदी राहू शकतात. आनंदी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे कशात काय पैसे मिळतात ह्याच्याकडे बघू नका तुम्ही. बाकी सगळ्या ह्या गोष्टी बघा. पैसा आपोआप आपल्याला मिळत जातो. अच्छा, तुमचे काही डाऊट्स असले तरी मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, मला आवडेल. अच्छा, हॅव ए गुड डे.